आपत्कालीमध्ये जर तुमच्या घराला किंवा तुमच्या आजूबाजूला जर आग लागली असेल तर तुम्ही त्यापासून म्हणजे स्वतःचा व दुसऱ्याचा जीव कसा वाचवतो आणि तुम्हाला जर म्हणजे त्या प्रसंगामध्ये कोणाचं हात इंजुरी झाला असेल, हात तुटला असेल, मनगट विसरला असेल तर ते तुम्ही म्हणजे त्याला कसं फर्स्ट करतं याचं सांगा. आणि मानवीय शरीरामध्ये काय जर वसन जर थांबला असेल किंवा मग कोणाला म्हणजे रोज सर्क्युलेशन सिस्टम किंवा नर्व्ह सिस्टम कोणाला श्वास घेता नसेल तर तुम्ही कसं चेक करू शकता. दोन प्रकारचे असतात. एक तर आपण इथनं श्वसन चेक करतो आणि जर आपण डॉक्टर इथनं का चेक करतो हे आपलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त वाहण्याचं प्रक्रिया आहे ही डॉक्टर इथनं चेक करतो. तर याच्यामध्ये पण भरपूर असं वेगवेगळे हे तुम्ही अभ्यासले असेल तरी मी थोडंसं सांगतो. तर आता मी तुम्हाला सांगतो आग कशापासून लागू शकते आणि आग ही कशापासून बनते कोणी सांगू शकता? ते गॅस नाही मी तर सांगतो मी आग 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 कशी तयार होते निर्माण होते आग निर्माण कशी होते तीन प्रकारे निर्माण होते. ऑक्सिजन पाहिजे ठराविक आणि आपलं टेम्परेचर पाहिजे तिथं तुम्ही आग लागू शकता. तर आता एक्सटेन्शन तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर तुम्हाला ऑपरेट करायला कोणाला नसले हां तुम्हाला येत असेल तर माहिती असेल कोणाला पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो. तर हे तुम्ही बिल्डिंगमध्ये बघितलं असेल, पेट्रोल पंपाच्या क्षेत्रामध्ये ऑफिसमध्ये पण बघितलं असेल ना. तर मग त्याला कसं ऑपरेट करतं कोणाला माहिती कोणी केलं का आधी नाही केलं पाहिजे हां तेच बाकी लोक तेच आहे फक्त हां हे आहे ना आग विझवण्याचं कारणापुरती वापरता पण याला माहिती नाही की कसं ऑपरेट करायचं. तर हे बघा ह्याला म्हणजे बघा पिन असते पिन आहे ना ती पूल करायची पूल म्हणजे काढायची बाहेर. हे स्टॉपर असतं हे स्टॉपर पण काढायचं. हे स्टॉपर काय असतं की त्याला स्वीट नाही करायचं स्वीट म्हणजे दाब हां तुम्ही जेव्हा काढशाल तेव्हा तुम्ही दाबशाल आणि हे याला म्हणतात पाईप किंवा याला स्वीट म्हणजे आणि आपण आग पण कशी विझवायची माहिती आहे आग कशी विझवसाल तुम्ही सांगा नाही ते मला याचा वापर करून तुम्हाला आग विझवायची तुम्ही कसं विझवता नाही हवेच्या दिशेने वाढते. हवेच्या जर विरुद्ध दिशेने जात असेल म्हणजे हवा जर वाहू राहील की या साईड जर असेल तर हे फ्लेमेबल आहे हे तुमच्यावर आग पण अंगावर पण होऊ शकते हे पण एक होऊ शकते. हां नाही हवा आता हवा अशी वाहते ना तुम्ही याच साईडला उभं राहा मग तुम्ही इथं मारा आणि ती पण साईड बाय साईड मारा बघा हे ऑपरेट केलं बघा साईड बाय साईड वापरतो अशी पण वापरायची. याच्यामध्ये भरपूर सारे म्हणजे A, B, C, D आणि E असे 5 एक्सटेन्शन विषय असतात. साधी आग म्हणजे आपली लाकडी आग, कागदी आग, प्लास्टिकची आणि याची कापसाची. या आगीसाठी आपण एक्सटेन्शन A वापरतो. B म्हणजे काय तर B म्हटलं तर तेलाची आग, लिक्विडची आग आणि याची वापर गॅसेसची आग केरोसिन पण येतात लक्षात ठेवा केरोसिन पण येते. सी म्हटलं काय तर सी म्हणजे जी आपण पेट्रोल वगैरे राहतं बघा त्याला आग लागू शकते गॅसेस वगैरे LPG सगळं त्याच्यात असतं. बी टाईप काय असतं तर मेटल म्हणजे जे ज्वलनशील पदार्थ जे पाण्याने पण विझत नाही म्हणजे कशाने विझत नाही. मेटल झालं सोडियम झालं अजून पण भरपूर आहे मिथेन वगैरे. आणि शेवटची जर झाली तर इलेक्ट्रिक म्हणजे आता इथं शॉर्ट सर्किट झाला बघा तर तिथं ते कसं प्लास्टिक असतं आणि त्याच्यामध्ये ते चिपकून राहतं चिंगारा पण होतं आग पण पेट घेतो खाली आपलं बेड वगैरे राहिलं घरात तिथं पेट घेऊ शकतो बरोबर. ते झालं ते असे याच्यामध्ये आहे ना चांगलं आहे तुम्हाला समजण्यापुरती. बघा ही पाण्याची आग आहे पाण्याचं एक्सटेन्शन विषय आहे याच्यामध्ये पाणी असतं आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड भरेला असतो. ज्यावेळेस साधी आग असते त्यावेळेस आहे ना हा कार्बन डायऑक्साईड काय करतो हा पाण्याला फोर्स करतो पाण्याने ती आग विझवला जातो. हा जो दुसरा सांगितलं दुसरा म्हणजे तो मिथेन आपला सांगितलं ना तुम्हाला की पासून आपलं लिक्विड गॅसेसपासून LPG पासून त्याच्यापासून वाचवण्यासाठी वापरलं. त्याच्यामध्ये काय काय असतं
याच्यामध्ये पण वॉटर असतो आणि याच्यामध्ये फॉर्म असतो. फॉर्म म्हणजे काय, फेस करणारा पदार्थ असतो जो की काय करतो, CO2 असतो पाण्यामध्ये. CO2 पाण्याला लिक्विडमध्ये मिक्स करतो. लिक्विडमध्ये मिक्स केल्यानंतर त्याचा फेस तयार होतो. फेस तयार झाल्यानंतर तो आग विझवला जाते आणि आगीचा जेव्हा थर त्या आगीवर म्हणजे फेस जेव्हा त्या आगीवर बसतो त्याच्यावर ऑक्सिजनचं जे असतं ना, ऑक्सिजन बंद होतं आगीवर, म्हणजे आगीला ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे आग विझल्या जाते. हे काय ना ड्राय केमिकल असते, याच्यामध्ये फक्त पावडर असतात, पिवळ्या कलरची पावडर असते ती पण तिच्यामध्ये आहे ना सोडियम कार्बोनेट असतं, त्याच्यानंतर सोडियम मॅग्नेशियम कार्बोनेट असतं, त्याच्यानंतर कॅल्शियम या नावाचं पण हे असतं, फॉस्फेट असतं, CO2 घातलं असतं. तर याच्याने पण ती आग विझवली जाते. ती कोणत्याही फॅक्टरीसाठी वापरली जाते. एक आणला ना आता मी एक सांगतो थांबा तुम्हाला. आता बाहेर ना, आता तुम्ही सगळ्या महिला आहे किचनमध्ये कामं करता बरं. तर तुम्हाला काय सावध म्हणजे काय तुमच्या प्रोटेक्शनसाठी काय काय किंवा मग कोणी बिल्डिंगमध्ये पण राहत असेल तर त्यांनी काय काय म्हणजे ठेवलं पाहिजे. मग पण तुम्ही बांधल्यामध्ये जातो, बांधल्यामध्ये काय असतं तुम्हाला काय वाटतं की ते बांधला कसं ठेवलं? हां, ते वाळू काय राहते? हां हां आग विझवण्यासाठी त्याच्यामध्ये वाळू आहे. हां ते बरोबर. आता हीच बांधली की आपण बिल्डिंगमध्ये ठेवू शकतो का? नाही ना. तर मग एक आहे ना गॅस जो असतो ना गॅस, तर याला विझवण्याचे 2 हे असतात. एक तर आहे ना आपण ब्लँकेट असतं, ब्लँकेट किंवा मग याचा कपडा असतो, याच्याने आपण काय करतो वल्ला करून तो आपण ऑक्सिजनचा जो प्रवाह असतो तो गॅसच्या माध्यमात म्हणजे गॅसवर जो ऑक्सिजन जात असतो त्याचा प्रवाह बंद करायचा. त्याच्यानंतर अजून चिखल जो असतो, चिखल करून त्याच्याने सुद्धा आहे ना आपण आग विझवू शकतो, मातीने आग विझवू शकतो. अजून हां तशी टाकू शकतो. काय टॉपिक काय करतो तुम्ही? आणि जर तुम्हाला तुम्ही थोडंसं एका बिल्डिंगमध्ये आग लागली आहे, तुम्ही राहता दुसऱ्या मजलीवर राहता, तुम्ही सगळ्यात पहिले काय करू शकता? बिल्डिंगमध्ये कोण राहता? थांबा एक मिनिट. बिल्डिंगमध्ये कोण राहता? तुम्ही राहता का? बरं तुम्ही सांगा की तुम्हाला म्हणजे बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजलीवर तुम्ही राहून राहिले तर नाही ते तर ते नाही सांगितलं. तुम्ही काय करशाल पहिले सांगा. काय करणार? आग लागली तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुम्ही काय हां मग थोडं सांगू शकता का? नाही तुम्हाला बाहेर निघायचं. अहो आग लागली तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुम्हाला बाहेर निघायचंय, तुम्ही कसे निघशाल? ते निघू शकताय. ब्लँकेट घेऊन आहे ना क्लाउडिंग करून जाऊ शकता. एक तर मग ते ब्लँकेट म्हटले तुम्ही, ते ब्लँकेट पण घेऊन असं आंघरून आणि मग जाऊ शकताय. कारण की धुरामुळे तुम्हाला दिसणार नाही पहिली गोष्ट. तुम्हाला ब्लँकेटच्या थ्रू, कारण की जमिनी बघूनच जायला लागेल. हे बरोबर बोलले तुम्ही. अजून काय करू शकता? नाही सांगू का? बघा सगळ्यात पहिले एक स्टोरी सांगतो म्हणजे आग लागली ना तर ऐका ना हां नंतर स्टीम नंतर टॉपिक आहे. हां आता मी एक सांगतो मला एक स्टोरी सांगतो. तर झालं काय माहिती का, काही म्हणजे प्रसंग या अशा प्रसंगामध्ये ना तर काही लोक असतात ते थोडेसे आपल्या वस्तूला नाही का मनाजवळ ठेवतात. पण हे पहिले काय करतात, आपलं सुंदरीनं काय लागलं आपली जी वस्तू जवळची राहते तिला पहिले सिक्युअर करतात. पण हे असं टायमाला असं कधीच नाही करायचं. आपला जीव पहिले वाचवायचं. वस्तूचं काय, वस्तू आज नाही तर उद्या नाही, उद्या येईल असं आहे. तर कोणी राहतं बरं का, असे पण माइंडसेट राहतात कोणाकोणाचे की पहिले आपण नाही आपले दागिने नाही आपलं हे आपल्याला पुढचं, आपण तसं नाही करायचं. तर एक गटफोळ बांधून ठेवायचं असं प्रसंग. बिल्डिंगवाल्या लोकांनी ना असं गटफोळ बांधूनच ठेवायचं. आणि जेव्हा पण अशी अपघात केली ना त्याच्या टायमाला डायरेक्ट घेऊन पळून जायचं. नाही तर तुम्ही म्हणशाल माझी साडी आहे, माझी चप्पल आहे, असं नाही चालत. तर असं करू शकता बिल्डिंगवाला. तर आग लागली तर सगळ्यात पहिले आपण वर नाही जायचं.
आग आहे ना वर वर पण पोहोचू शकते, तर वर नाही जायचं, आपण खालच्या दिशेने जायचं, बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा. तर ज्या ठिकाणी जर जास्त आग जर लागली असेल तर धूर आतमध्ये येत असेल तुमच्या घरामध्ये, तर सगळ्यात पहिले दरवाजाच्या खाली आहे ना ब्लँकेट किंवा चादरला रोल करून त्याची घडी बांधून तुम्ही तो धूर सुरक्षित राहणार. कोणाची जर कोणाच्या घरात जर सिग्नल वगैरे येत असेल नाही का, तर मग तुम्ही सगळ्यात पहिले 100, 101 आणि 108ला फोन करा, कारण की ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि 100 म्हणजे नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला खात्री पडतं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, लिफ्टचा कधी वापर नाही करायचा बरं का. लिफ्टमध्ये तुम्ही बरं का लिफ्टमध्ये पण जायचं नाही, कारण की लिफ्ट आहे ना ही धोकेदायक, इथं ऑक्सिजन मिळत नाही पहिली गोष्ट, तुमचा दम घुटून तुम्ही बेशुद्ध होऊ शकता धुरामुळे. त्याच्यामध्ये मोनो त्याच्यानंतर काही मोनो का कार्बोनेट असं काहीतरी असतं धुरामध्ये, तर हे पण होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे ना असं नका बघू की दुसऱ्याच मजली आपण उडी मारून पण नाही का, उडी मारून आपण आपला जीव वाचतो, असं नका करू. तुमचे हातपाय तोडायचे जास्त चान्सेस आहे, कोणी राहता नाही बघा. इथं आहे ना प्रेशर असतो बघा, इथं तुम्हाला दिसतं असं आपला 6चा काटा माहिती, 6 कधी वाजतं तुम्हाला माहिती असतं सगळ्यांना. एक काटा 6वर असतो, एक काटा 12वर असतो. तर इथं पण आहे बघा, इथं दिसतं तुम्हाला प्रेशर आपल्याला कधी दिसतो, पूर्ण दिसतोय फुले. जर हा बघा हा काटा इकडे गेला उजवीकडे किंवा डावीकडे या साईडला, तर काय समजायचं, असं समजायचं नाही की म्हणजे काय ते खराब झालं काय, त्याच्यामध्ये गॅसची कमतरता झाली, तुम्ही हा गॅस रिफिल करू शकताय. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन गॅस भरू शकता. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे तुम्हाला दाखवले ना, त्याचे जे नोझल्स असतात बघा, हे पुढचे जे नोझल्स असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यासाठी वापरले जातात. स्केल्टन माहिती आहे तुम्हाला, हे काय करतं, आपल्या शरीराला आकार देतो. एक आपल्याला कॉर्नर जे असतात बघा, हे कॉर्नर्स म्हणतो आपण, याचा आधार देतो. तर आपल्या याच्यामध्ये हे बघा एक ह्युमस बोन असतं, एक ह्युमस असतं, एक रेडस असतं, एक उल्नास असतं. काय म्हणतात उल्ना, कार्पल असतात, जे 4 असतात. कार्पल म्हणजे मनगट असतं, याला म्हणतं कार्पल. मेटाकार्पल जे असतात ते 5 असतात. फिलेंजस असतात, हे 14 असतात. आपल्या एका याच्यामध्ये किती असतात, 15 हाडकं असतात एका हातामध्ये. किती 15 हाडकं असतात. तर या साईडला पण 15, हे दोन्ही मिळून किती झाले, 30 झाले. याच्यामध्ये असतं पहिले काय होतं, फिमस असतं. त्याच्यानंतर खाली असतं ट्युबिया आणि अजून खाली असतं टार्सस, मेटाटार्सस आणि पुढचं असतं पेनिंजस. इथं जो गोळा असतो माहिती ना, कोणी गेला असेल हाडकांच्या दवाखान्यात, हे डॉक्टर ठोकतात, कोणी माहिती असेल ठोकत असतात, त्याचा गोळा असतो. ते बरोबर. तर त्याला असतं काय म्हणतात, पेटुला म्हणतात, त्याला पेटुला म्हणतात. लक्षात ठेवा, काय असतो, हा आपल्या जे जॉईंट्स असतात ना त्याला मुव्हमेंट करायचं असतं. याच्यामध्ये मसल्स असतात, लक्षात ठेवा, जॉईंट असतं, स्ट्रेचिंग करून आपण त्याला हे असतं. आपल्या जे कवटी असतं बघा, कवटी वरच्या कवटी, टोटल 8 प्रकारचे असतात. आपल्या चेहऱ्यावर किती हाडकं असतात, तर 14 हाडकं असतात. 14 हाडकं असतात. हे काय ना आपल्या इकडं पण एक हाडकं असतं, त्याला काय म्हणतात, आयन नावाचं हाडूक असतं. त्याच्यानंतर 2 शोल्डर्स असतात आपल्या, एक आणि याला काय म्हणतात पाठी माणसाला माकड हाडे जे असतात बघा, माकड हाडे टोटल किती 26 असतात. 5 माणसे जे असतात 26 हाडकं असतात आपल्याला. त्याच्यानंतर रिप्स असतात. त्याच्यानंतर आपले हिप बोन्स म्हणजे कमरेच्या बघा पायाचा त्याला म्हणतात हिप बोन म्हणतात, हे पण असतं. बस हे असे टोटल आपले 106 हाडकं असतात आपल्या शरीरामध्ये. बघा हे झालं स्केलेटन, हे झालं श्वसन म्हणजे आपण हृदयामध्ये श्वास काय घेतो. तुम्हाला माहिती का, श्वास आपण कुठून म्हणजे ऑक्सिजन घेतो ना, ते कोणत्या साईडने घेतो, लेफ्ट साईडने करायचं. म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये फेफड्यामध्ये जातं, फेफड्यातून हृदयामध्ये जातं, हृदयाच्या कोणत्या साईडने शुद्ध हवा जाते आणि कार्बन डायऑक्साईड येते. पण कार्बन डायऑक्साईडच काय आहे ते सांगू शकता का? लेफ्ट साईडने नाही, आपण या साईडला लेफ्ट साईडने घेतो. लेफ्ट साईडने काय आता शुद्ध हवा आपली फेफड्यातून जाते आणि इकडे जाते, पूर्ण शरीरामध्ये वाहते.
आणि आपल्या बॉडीमधनं फेफड्यामध्ये हृदयामधनं फेफड्यामध्ये येते थोडीशी कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड कशापासून चालू होती? तर कार्बन डायऑक्साईड आहे ना, हिला बघा ग्लुकोज, एक तर ऑक्सिजन पाहिजे, ग्लुकोज पाहिजे. तर या दोघांचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला एक ठराविक काय भेटतं, CO2 भेटतं. CO2 ऑक्सिजन आणि पुढे भेटते आपल्याला एनर्जी, ऊर्जा म्हणतो. ऊर्जा आपल्याला म्हणजे आता आपलं चांगलं शरीर आहे, आता आपण चांगलं नाही का, तुम्हाला जसं म्हटलं दोन्ही उचला इकडं ठेवा, तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये 36 ते 37 ATP एवढी एनर्जी बनवून राहिली. 36 ते 37 एवढी ATP आपल्या शरीरामध्ये बनवून राहिली. आणि जर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आज फुल एकदम दणकट काम केलं आहे, तुम्हाला उद्या थोडंसं पेन होईल. हे का बरं दुःख शरीर माहिती का? तुमच्या शरीरामध्ये ठराविक ग्लुकोज आहे पण ऑक्सिजन मिळालं नाही. तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे आणि लॅक्टिक ॲसिड कमी होऊन जाईल. तुमची जी एनर्जी जी 36 ते 37 बनत होती ती दोनच एवढी बनत होती. 2 ATP पर्यंत बनत. हां, 2 ATP पर्यंत बनू शकते. झालं आमचं काय टॉपिक. नवीन सिस्टम आले. नवीन सिस्टम कोणचे आले? हायड्रा सिस्टम माहिती तुम्हाला? गार्डनमध्ये तुम्ही सगळे गेले असतील, तिथे लाल कलरचा पंप असतो, त्याला हायड्रा सिस्टम. हायड्रा सिस्टमला आहे ना, आपण फक्त एक फूज नावाचं पाईप असतो, फूज जोडून आपण आग विझवू शकतो किंवा मग पुढं आग लागलेली त्या ठिकाणी आपण ती आग थांबवू शकतो. त्याला म्हणतात हायड्रा सिस्टम. स्पायरल सिस्टम हा फॅक्टरीमध्ये, स्पायरल सिस्टम आहे ना फॅक्टरीमध्ये वापरता. तिथं काही एवढं स्प्रिंकलर सिस्टम असतो. स्प्रिंकलर सिस्टम हा बघा तुम्हाला म्हणणार गार्डनमध्ये असतो बघा, हा पंप असतो. बघा हा असतो. हे बादल्या वगैरे तुम्ही बघितल्या असतील, त्या कुठं असतात तर इथं पेट्रोल पंपा वगैरे तिथं असतो किंवा मग इथं पण कुणाच्या बिल्डिंगच्या जवळ पण असू शकतो. तर बघा हे काय असतं, स्प्रिंकलर सिस्टम हे फॅक्टरीमध्ये असतो. त्याच्यानंतर आता एक सिस्टम आलेलं आहे स्प्रिंकलर सिस्टम, हर कंपन्यांमध्ये लावतात. जसं की नाही का लाल कलरचे पाईप्स असतात, त्याला ते शावर टाईप असतं. हे का लावतात? ज्या टायमावर म्हणजे आग लागली असेल ना, तर हे डायमीटरपर्यंत एवढं पाणी असं स्प्रिंग करू शकतं. असं 360 डिग्रीपर्यंत पाणी पोचू शकतं, पसरतं नाही. हे फॉर्म सिस्टम आहे, हे पण फॅक्टरीमध्ये फेस आहे ना, म्हणजे टेम्परेचर कमी करायचं काम. एक आहे ते काय असतं डिटेक्टिव्ह सिस्टम म्हणजे कोणी जर धूरबीड करत असेल बघा, सिगरेटी धुकायचं लई घाण सवय आपल्या लोकांना. ते तर मग तिथं धूर त्या सेन्सरपर्यंत गेला ना तर ट्याव आवाज येतो, तर फायर अलार्म वाजता याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या हाताला बेताला बांधू शकता किंवा मग गुडघ्याला वगैरे बघा. हां, ते पट्टा वगैरे घालत असेल बघा आजी लोकांना बरोबर माहिती. तसं एक रोल बँडेज, एक त्रिकोणी बँडेज, एक रबर बँडेज आणि एक कप बँडेज. एक कप आहे कप बँडेज बघा, हा त्रिकोणी बँडेज. ट्रायंगल शेपचा असतो. त्रिकोणी बँडेज आहे ना, हा ट्रायंगल शेपचा असतो. याला आहे ना, याला एंड म्हणता बघा, याला एंड म्हणता, याला एक्स म्हणता. काय म्हणता याला? एक्स. हा खालचा जो असतो हा बेस असतो बघा, खाली दिसतो दिसत असतो, मला बेस म्हणतात याला. हे बघा ही साईड आहे ना, याला साईड म्हणतात, याला पण साईड म्हणतात. याला फक्त पॉईंटला लक्षात एक्स म्हणतात, याला एंड म्हणतात. या टॉपिक आता बघा, याच्या हाताला मी साधी झोळी पहिले दाखवतो तुम्हाला. साधी झोळी केव्हा वापरता? याचा हात जेव्हा तुटला असेल किंवा क्रॅक झाला असेल, पुढे झाला तर त्याला सपोर्ट देण्यासाठी मी वापरतो. ही गाडी साधी जोडी जेव्हा कधी या एल्बोपासून तर मनगटापर्यंत जर कोणाला इंजरी झाला असतो त्यावेळेस याचा वापर केला. साधी जोडी बघा, आता साधी जोडी.
हो. हे आहे त्रिकोणी जोड. म्हणजे त्रिकोणी जोड. हा जेव्हा आहे ना शोल्डर बिल्डर इंजुरी झाला, शोल्डर जेव्हा निसटला तेव्हा वरतून टाकायचं, वरतून टाकायचं. हा आहे ना, हा जोडलेला मध्ये जाऊन द्या त्याला, तुला घडी घालून आले बरोबर. तिथं फक्त चपटी काढ टाकायची. ही एक झाली चपटी. ती झाली त्रिकोणी पॅन्ट. त्याच्यावर कधी कांद्याने सटल्यावर वापरायची. हे ना गळा मनगट आहे. त्याचा जेव्हा मनगटाला जेव्हा मार लागला असेल किंवा याचा मनगट नाही निसटला असेल तेव्हा ही जोड वापरा. सेंटर करून सेंटर झालं. याचा एक लूप तयार करायचा असा. याचे आहे ना विपरीत दाब. हे बघा तुम्ही याच्या विपरीत बाजूला हा टाकला बघा. हा लूप तयार झाला बघा. हा लूप तयार झाला. या लूप मधनं फक्त बघा हा पदर इकडे घ्या. काढला थोडस सेंटरला घ्या. झाली गाळा मनगट निसटल्यावर पीठ उचलायला बघा तुम्ही असे चुंबळ करायचं बघा. चुंबळ काय करायचं या ठिकाणी ठेवायचं. चुंबळ ठेवलं का काच तशी ठेवायची. काचेला हात लावायचं नाही कोणीच बरं का. ही डॉक्टरांची जी जबाबदारी. आपण फक्त त्याला फर्स्ट एड करतोय. फर्स्ट एड म्हणजे त्याला सिक्युअर आपण दवाखान्यात नेतोय. हा न्यायच्या आधी त्यावर रक्तस्तर जास्त नाही होणार. झाला नाही पाहिजे त्यामध्ये. चुंबळ ठेवलं एक चपटी गाठाई आली पाहिजे. साधी गाठल्या हॅलो हां नौ सौ इकतीस हा तवर द्यायचं. काच तशीच दाबून ठेवा कपड्याने. चुंबळ करून हा जो पॉईंट आहे एक्स म्हणतात लास्ट एक्स आहे ना तिथं गेला पाहिजे. त्याचा जो बायसेप असतो ना तिथं गेला पाहिजे. गेला बोटं झाकले पाहिजे. हा पदार्थ थोडा खाली गेला पाहिजे. हा कपडा हा 1 मीटर हा शिवून घ्यायला लागतो. पण माझ्याकडे आता नाही आहे तर मी तुम्हाला स्कार्फ दाखवू राहिलो. हा पूर्ण पांढऱ्या कॉटनचा आणि शुद्ध पाहिजे. म्हणजे निर्जंतू पाहिजे. मेडिकलमध्ये नाही आपल्याला स्वतः शिवायला. 1 मीटरचा कपडा घ्यायचा त्याचे 2 स्कार्फ होते तयार होते. याला फक्त त्रिकोणी टाकायची नाही. फक्त साईडने एवढं हे काय म्हणतात पिको करून टाकायचं. बघा झालं. याला फक्त अपोजिट विपरीत दिशेला घ्या. तशीच परत अपोजिटला घ्या.
कसा त्याच्यामध्ये पण भरपूर आहे. आता ते साहित्य नाही माहिती. गुडघा जेव्हा इंजर झाला त्यावेळेस आपण याला सपोर्ट देऊ शकतो. पण आधार कमी होतो. आम्हाला ते माझ्या चालेल सर. तेव्हाच सांगतो मी तुम्हाला. आता ते मी काय आयुर्वेदिक नाही केलेलं नाही. म्हणून तुम्हाला काहीतरी सांगितलं नाही. ते दुखायचं नाही. हे जे काय आहे तुम्हाला हे फर्स्ट एड सुरू आहे. फर्स्ट एड वेगळे आयुर्वेदिक वेगळे. चालेल. आम्ही दोन म्हणजे एफ म्हणजे काय, लागलेली जी आग आहे तिला पहिले शोध घ्यायचा. म्हणजे जास्त आग नको पसरायला, याचा पहिले शोध लावायचा आपण. कुठं आग लागली आणि कुठं लागू शकते त्या. एफ म्हणजे त्याचा शोध घ्यायचा. आय म्हणजे काय, तर जे आपल्यासोबत आलेले गार्डियन्स किंवा कलिंग असतील, म्हणजे जे आपल्यासोबत रिलेटिव्ह असतील, तर त्यांना आपण सांगायचं की इथं आग लागण्याचा संभावना आहे किंवा लागू शकते तिथनं. आणि फायर ना. आर म्हणजे काय, तर त्या वस्तूला काढा किंवा मग त्याच्यावर पाणी टाका. त्याला जास्त पसरून देऊ नका. असं तुम्ही वाचू शकता. किंवा मग साधी आग असल्या तर विजू शकता. आणि ती म्हणतात एक्सटेन्शन विचारता त्याच्यात करून तुम्ही करू शकता किंवा मग ठेवू शकता नाही.